15 मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. शुगर बीटची लोडिंग कशी करायची आणि कट पाईपची लोडिंग कशी करायची त्यासाठी शुगर बीट लोडिंग, कट पाईप्स लोडिंग. त्यासाठी लागणारं मटेरियल शुगर बीट्स आहे, त्यानंतर आपलं थ्रेड मशीनचं आहे, कट पाईप्स आहेत आणि हे आहेत आपली मटेरियलची नीडल. आता आपण लोडिंग शिकायची आहे. जसं आपण सिल्कच्या लोडिंग शिकलो होतो मागील व्हिडिओजमध्ये, त्याच प्रकारे आपल्याला कट पाईपची लोडिंगही शिकायचे आहे. बऱ्याचशा नेकलाईनला लोडिंगचा हा पार्ट असतो, जेणेकरून ते अजून अट्रॅक्टिव्ह दिसतं. त्यानंतर मग तुमचं कट पाईपचीही लोडिंग केली जाते. हे दोन्ही पण लोडिंग आपल्यासाठी खूप इम्पोर्टंट आहे. आता आपण सगळ्यात पहिलं सिंपल दोरा घेतलेला आहे आणि एक चेन स्टिच काढून घेतलेली आहे. आता मी लोडिंग करेन. आता सगळ्यात पहिलं कधीही आपल्याला शुगर बीटचं लोडिंग करताना किंवा कोणत्याही बीटचं लोडिंग करताना आतमध्ये आपल्याला एक फिलिंग द्यावी लागते. तुम्ही पैठणच्या दोऱ्याची फिलिंग देऊ शकता, जरदोसीची देऊ शकता किंवा शुगर बीटचीच आपण सेल्फ देणार आहोत. त्याप्रकारे आपण पूर्ण स्ट्रेट लाईनला शुगर बीट्स लावून घ्यायचे, जेणेकरून आपल्याला वरच्या बाजूस त्याला लोडिंग देता येईल. एम्बॉस्ड आपले दिसणार आहेत हे मणीवरचे जे लोडिंग आपण लावणार आहोत ते. ते एम्बॉस दिसण्यासाठी आपण हे आतमध्ये फिलिंग देत आहोत. नेहमी आपल्याला फिलिंग द्यायचं आहे, जेणेकरून आपलं वरचं लोडिंग एम्बॉस दिसेल. आपण जर हे असं दिलं नाही फिलिंग, तर काय होईल तेही तुम्हाला सांगते मी. ज्यावेळेस आपल्याला फ्लॅट लोडिंग हवं असेल, अगदी तिरकं स्लांट लाईनमध्ये, त्यावेळेस आपण वरच्या आतल्या बाजूला ही अशी फिलिंग द्यायची नाही. डायरेक्टली आपण करायचं. तेही मी तुमच्याबरोबर शेअर करेन व्हिडिओ, की तुमच्या लक्षात येईल की फ्लॅट कसं दिसतं आणि एम्बॉस्ड कसं दिसतं. त्याप्रकारे आपण पूर्ण शुगर बीट्स लावून घ्यायचे. शुगर बीट लावताना साधारण 2 किंवा 3 तुम्ही लावा, कारण की आत जाणार आहे. पण टाईटलीच लावा, लूज लावू नका. आता आपण पूर्ण एक लाईन बनवून घेतलेली आहे शुगर बीटची. आता हे मी इथून लोडिंग करायला सुरुवात करते. लोडिंग करताना तर वरच्या बाजूस साधारण 1 पॉइंटचा डिस्टन्स घेऊन मी 2 टाके काढलेले आहेत आणि आपण असं क्रॉस त्याच्यावरती लोडिंग करणार आहोत. क्रॉस लोडिंग करण्यासाठी त्याचं वरचं डिस्टन्स आपण पूर्ण कव्हर करून घ्यायचं आहे आणि त्याला भरण्यासाठी साधारण 4 ते 5 मणी आपण घ्यायचे शुगर बीटचे ह्या प्रकारे आणि ते बरोबर बघा 5 मणी आपले बसतात इथे. आणि इथे मी बरोबर स्टिच काढणार आहे समोर तिरकी आणि त्याच्या बरोबर ह्या साईडला खालच्या बाजूला एक छोटा टाका काढायचा. आता पुन्हा लाँग चेन स्टिच, परत शॉर्ट चेन स्टिच आणि पुन्हा आपल्याला तीच प्रोसेस करायची आहे. परत थोडंसं आतल्या बाजूला स्टिच, त्यानंतर पुन्हा बाहेरच्या साईडला स्टिच. त्याप्रकारे आपण पूर्ण लोडिंग करून घ्यायची आहे. लोडिंग स्लांटिंग लाईनमध्ये असली पाहिजे, स्ट्रेट नसली पाहिजे, हे लक्षात घेणार आहात तुम्ही. हे बघा ह्या प्रकारे आपण लोड केलं निडलला आणि आपण खाली आलो स्लांटमध्ये आणि बरोबर आपण थोडंसं खालच्या बाजूला एक स्टिच टाकली आणि पुन्हा लाँग चेन स्टिच आणि पुन्हा शॉर्ट चेन स्टिच. ह्या प्रकारे आपल्याला लोडिंग करायची. लाँग चेन स्टिच, बरोबर त्याच्या समोरच शॉर्ट चेन स्टिच आणि पुन्हा लोडिंग करायची आपल्याला. पीचची साईज जर वर-खाली असेल, तर तुम्ही त्याच्यामध्ये थोडंसं एखादा बीट एक्स्ट्राही टाकू शकता. पण ते लूज नको पडायला. लाँग स्टिच घेतली, पुन्हा शॉर्ट स्टिच घेतली आणि पुन्हा आपण त्याच पद्धतीने खाली यायचं आहे. आता मी तुम्हाला सांगेन, की आपण तिथे एक छोटा टाका का घ्यायचा त्याचं रिझनिंग. तर सपोज तुम्ही छोटा टाका घेतला नाही, तर तुमचे दोरे उलटे फिरतील आणि ते स्टेबल राहणार नाहीत. म्हणून आपल्याला प्रत्येक वेळेस एक लाँग चेन स्टिच काढून एक शॉर्ट काढायची आहे प्रत्येक वेळेस, जेणेकरून ते स्टेबल राहील तिथेच आणि पुन्हा तीच प्रोसेस करायची. ह्या प्रकारे आपल्याला स्लांट वेमध्ये पूर्ण लोडिंग करून घ्यायचं आहे. तर ह्या प्रकारे तुम्ही बघू शकाल, की स्लांट वेमध्ये आपण लोडिंग केलेलं आहे पूर्ण. लाईन तिरकी पाहिजे. हे बघा लाँग टाका घेतला त्याच्यात आपण पूर्ण लोडिंग केलेले बीट्स लावले. पुन्हा मी वरती लाँग एक टाका घेतलेला आहे. लाँग स्टिच घ्यायची चेन स्टिच. परत शॉर्ट घ्यायची आहे त्याच्यासमोरच आणि आता पुन्हा बीट टाकायचं. साधारण 5 ते 6 आपल्याला टाकावे लागत आहेत. बऱ्याचदा शुगर बीटची साईज वर-खालीही असते. त्याच्यामुळे तुम्हाला त्याप्रमाणे साईज बघूनच यूज करावे लागतील बीट्स.
परत शॉर्ट टाका काढला. परत आपण इकडे गेलो. लाँग स्टिच, परत एक शॉर्ट स्टिच, परत बीट्स टाकायचे. ह्या प्रकारे शुगर बीट लोडिंग कंप्लीट करून घेतलेली आहे. लोडिंग करताना मी तुम्हाला बघा इथे व्यवस्थित एक्सप्लेन करते. आपण मध्ये शुगर बीट टाकायचे आहे. त्यानंतर मग आपण शुगर बीट टाकल्यानंतर त्याला लोडिंग करायचंय. लोडिंग करताना ते एम्बॉस्ड झालं पाहिजे, असं गोलाकार आकार थोडा आला पाहिजे. कधीही अशी लोडिंग घेऊ नका. कधीही घेताना तिरकी घ्या, जेणेकरून तो शेप परफेक्ट येईल आणि डिस्टन्स तुमचा हा व्यवस्थित मेंटेन ठेवा. दोन्ही बाजूंचा जो अंतर आहे तो मेंटेन ठेवा. एक लाईन मोठी आणि एक लाईन छोटी अशी करू नका. आपल्याला प्रोसेस काय करायची तर इथून आपल्याला शुगर बीट टाकायला घ्यायचंय आणि नंतर मग इथे टाकले, की त्याच्या समोरच एक छोटा टाका काढायचा आहे. पुन्हा लाँग स्टिच काढायची त्याच्या समोर एक शॉर्ट टाका काढायचा आहे. निडल आपली पूर्ण लोड करायची आणि पुन्हा त्याच प्रोसेसने भरायचंय. जेणेकरून ते असं गोलाकार आकार येईल आणि परफेक्ट एम्बॉस झालेली लोडिंग येईल. अशी लोडिंग बनवून घ्यायची. बऱ्याचशा नेकलाईनला म्हणा, तुमच्या बऱ्याचशा पॅटर्न्सच्या मध्ये ही लोडिंग असते. तर तुम्हाला ही तुम्ही शिकलात तर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे याचा वापर करता येऊ शकेल. अशाच प्रकारे मी आता कट पाईपची लोडिंग तुम्हाला दाखवते. सगळ्यात पहिलं कट पाईपची लोडिंग करताना कट पाईपचं फिलिंग आपण पूर्णतः करून घ्यायचं आहे. आता हे एम्बॉस करण्यासाठी मी आतमध्ये शुगर बीट इन्सर्ट केलेले आहेत आणि इथेही मी कट पाईप्स इन्सर्ट करणार म्हणजे कट पाईपची एक लाईन मी इथे लोडिंगसाठी देणार आहे. तुम्ही पैठणचा दोरा किंवा जरदोसीचाही वापर करू शकता आणि आपल्याला ज्यावेळेस फ्लॅट हवं असेल लोडिंग, फ्लॅट लोडिंग हवं असेल त्याची प्रोसेस वेगळी आहे. त्याचा नेक्स्ट व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करेन. तर आता मी इथे कट पाईपची लोडिंग करायला सुरुवात करते. तर आपण कट पाईप्स लावून घेऊयात. सेम आपण एक टाका काढून घ्यायचा आहे इथे वरती आणि कट पाईप्स लावून घ्यायचे. कट पाईपचा कोणताही रंग घ्या. गोल्डन रंग मी घेतलेला आहे. 2 टाके मी असे समोर काढलेले आहेत आणि मी आता कट पाईप लोड करते आणि कट पाईप मी लावून घेणार आहे सगळ्यात पहिलं बेससाठी. कट पाईप्स वापरताना एक काळजी घ्यायची आहे. कट पाईप्सचे टोक असतात ते शार्प असतात. तर बऱ्याचदा आपला दोरा ब्रेक होतो. तर आपण घेताना थोडंसं काळजीपूर्वक करत जायचं, जेणेकरून ते पटकन दोरा ब्रेक होणार नाही. हळू काम करा. कट पाईपचा म्हणा, शुगर बीटचा म्हणा किंवा कोणताही आरीवर्कचं काम म्हणा, थोडासा वेळ द्या सुरुवातीला. खूप घाई करू नका आणि बरेचदा असं होतं, की आपण खाली असं टाकलं आपलं नीडल आणि वरती घेताना गुंता होतो किंवा गुंडाळला जातो दोरा, असंही होतं. त्यावेळेस पूर्णतः नीडल बाहेर काढा. पूर्ण व्यवस्थित तिला सॉल्व्ह करा आणि नंतरच सुरुवात करा. जेणेकरून प्रॉब्लेम्स होणार नाहीत. तुम्ही त्याला जर परत ओढण्याचा प्रयत्न केला, तर ते थ्रेड वरती येणारच नाही. ते अजून गुंतून राहील आणि ते त्याची नॉट बनेल. तर जेणेकरून दोरा ब्रेकही होऊ शकतो. तर कधीही कोणतीही गोष्ट बिघडली किंवा तुम्हाला वाटते, की आता इथे होणार नाहीये व्यवस्थित, तर पूर्ण स्टिचेस रिमूव्ह करा. 2-3 शुगर बीट काढा किंवा 2-3 कट पाईप्स रिमूव्ह करा आणि पुन्हा सुरुवात करा. जेणेकरून ते व्यवस्थित येईल आणि त्याला प्रॉब्लेम होणार नाही. बघा ह्या प्रकारे पूर्ण कट पाईप्सची लोडिंग करून घ्यायची आहे आपल्याला. इथे तुम्ही पैठणचा दोराही वापरू शकता. साहित्य घेताना तुम्ही व्यवस्थित साहित्य वापरा, चांगल्या क्वालिटीचं साहित्य वापरा, जेणेकरून तुम्हाला कस्टमरला देताना ते कोणत्याही प्रकारे कंप्लेंट येणार नाही. आणि साहित्याबद्दल मला बरेचदा विचारलंही जातं कमेंटमध्ये, की मॅम मटेरियल कुठून घ्यायचंय? तर मी आता पुन्हा तुमच्याबरोबर शेअर करते, की मटेरियल घेताना तुमच्या जवळपास कोणताही शॉप असेल जिथे आरीवर्कचं साहित्य भेटत असेल, तिथून तुम्ही मटेरियल घ्या. क्वालिटी वाईज चांगलं बघून घ्या. फक्त जेही कोणतं हाय क्वालिटीचं साहित्य असेल तोच तुम्ही घ्यायचा आहे. कारण की आपण काहींचे ब्लाउज जे काही करतो ते व्यवस्थितपणे त्यांना करून दिले पाहिजे. त्याचा रंग नाही जायला पाहिजे किंवा त्याच्यावरती कोणतेही काळे डाग नको पडायला ह्याची काळजी आणि इव्हन मी तुमच्याकडे हाही व्हिडिओ शेअर करेन, की आपल्याला वर्क जे ब्लॅक होतो किंवा असं काही कंप्लेंट असेल कस्टमरकडे, की माझं काम केलेलं ते रंग त्याचा उडालेला आहे किंवा ब्लॅक झालेला आहे किंवा काहीही प्रॉब्लेम होत असेल, तर त्याची काळजी कशी घ्यायची किंवा आपण असे कोणते प्रिकॉशन्स घ्यायचे जेणेकरून ते ब्लॅक होणार नाही आणि कोणत्या प्रकारचं मटेरियल वापरायचं. मी तर नेहमी सांगत असते प्रत्येक व्हिडिओमध्ये, की आरीवर्कचं साहित्य वापरताना चांगल्या क्वालिटीचं वापरा जेणेकरून तसं कंप्लेंट तुम्हाला येणारच नाही. पण तरीसुद्धा एवढ्या चांगल्या क्वालिटीचं साहित्य वापरल्यानंतरही आपल्याला काही गोष्टींची काळजी घेणंही इम्पॉर्टंट आहे. तेही करायचं आपल्याला. तर तेही मी व्हिडिओज तुमच्याबरोबर शेअर करेन, की आरी वर्कचं ब्लाउजची काळजी कशी घ्यायची आहे, कोणत्या प्रकारे त्याला ठेवायचं आहे किंवा आपण एकदा वेअर केल्यानंतर त्याची अजून कोणती काळजी घ्यायची, हे सगळे व्हिडिओज मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन. ह्या प्रकारे बघा मी पूर्ण
लोडिंग करून घेतलेलं आहे. लोडिंगसाठी खाली बेसला कट पाईप्स लावून घेतलेले आहेत. साधारण 1 पॉइंटचा डिस्टन्स ठेवून मी इथे एक टाका काढलेला आहे आणि पुन्हा त्याच्या बरोबरच इथे एक टाका काढते मी. सेम प्रोसेस जसं मी तुम्हाला त्याच्यात दाखवलं होतं, सेम प्रोसेसने आपण लोडिंग करायचं आहे. लोडिंग कधीही घेताना स्लांटिंग घ्यायचं आहे, तिरकी लाईन घ्यायची आहे, आडवी नाही घ्यायची. एक मोठा टाका, त्यानंतर एक छोटा टाका आणि आता मी पुन्हा वरती जाते. एक लाँग चेन स्टिच आणि पुन्हा एक शॉर्ट चेन स्टिच. या प्रकारे कट पाईपचीही लोडिंग करून घेतलेली आहे. अशी कट पाईपची लोडिंग करून घ्यायची. एकसारखी आहे, इव्हन आहे आणि त्याचं एम्बॉस पण बघा ह्या प्रकारे कट पाईपची लोडिंग करून घेतलेली आहे आणि एकसारखी केलेली आहे, व्यवस्थित एम्बॉस झालेली आहे. अशाच प्रकारे कट पाईपची लोडिंग आली पाहिजे, तिरकीच आली पाहिजे, स्लॅन्ट लाईन पाहिजे. त्याला आडवं करू नका. आपण आतमध्ये फिलिंग टाकलेली आहे म्हणून ती एम्बॉस्ड करतीये आणि जर आपण फिलिंग नाही टाकली तर ती फ्लॅट लोडिंग असणार आहे. या प्रकारे तुम्ही नेकलाईनच्या शेपमध्ये म्हणा किंवा स्लीव्हच्या बॉर्डर्समध्ये म्हणा किंवा कुठेही तुम्हाला ही अशी लोडिंग शुगर बीटची किंवा कट पाईपची यूज करता येऊ शकते. काही रेफरन्स पिक्चर्सही मी तुमच्याकडे नक्कीच शेअर करेन, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल, की कोणत्या प्रकारे आणि कुठे अशा लोडिंग असतात. आणि फिनिशिंगकडे लक्ष द्या आणि सतत प्रॅक्टिस करत राहा. थँक यू.